शुभ सकाळ मंडळींनो, मी रितिका पनवेलचा कोकणी चोडू या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते। आज रविवार आहे आणि आता मी तुम्हाला ओल्या बोंबलाचं कालवण दाखवणार आहे। तर चला आपण रेसिपीला चालू करू। हे बोंबील आहे जे मी मच्छीवाली कडूनच कट करून आणले आहेत व्यवस्थित। कालवणासाठी असे कट केले आहेत मी आणि ते व्यवस्थित धुवून घेतले आहेत। हळद, मिक्स करायचं व्यवस्थित आणि हे मॅरिनेशन साठी आता साइडला ठेवायचं आहे। घेतलंय, त्याच्यामध्ये पाणी घेते, काश्मीरी लाल मिरच्या याला असं तोडायचं, कट करून आतमध्ये टाकायचं भिजत। काश्मीर लाल मिरची आणि थोडे धने, हे असं भिजत ठेवायचं आहे आपल्याला। करण्यासाठी लागणार आपल्याला साहित्य आहे कांदा, ओलं खोबरं, अर्धा टोमॅटो, लसूण आणि हे आलं, एवढंच आपल्याला लागणार आहे। आणि आपण मिरचीची भिजत घातलेली आहे, काश्मीरी लाल मिरची, काश्मीरी लाल मिरची आणि हे धने जे आपण भिजत ठेवलेले होते साईडला। आता एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलंय धुवून, कांदा, ओलं खोबरं, टोमॅटो, लसूण, आलं, काश्मीरी लाल मिरची आणि धने, पाणी गाळून घेते। हे असं तर आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे बारीक। वाटण मी वाटून घेतलेलं आहे बारीक, होऊ शकतं। लसूण ठेचलेला, कढीपत्ता, वाटण, मालवणी मसाला, हळद, धना पावडर थोडीच टाकते कारण धने आपण टाकलेले आहेत वाटणामध्ये। कोकम, उकळी आलेली आहे, यामध्ये आता मीठ, मॅरिनेशन साठी जे बोंबील ठेवलेले होते ते आता आतमध्ये टाकून घेते।
अधूनमधून हलक्या हाताने ढवळून बघायचं. हे आता चेक करायचं आहे शिजले का. आता हे आपलं तयार झालेलं आहे, शिजलेलं आहे. आता याला एक उकळी काढून घेते. झालेला आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर. आता मी गॅस बंद करते. हे आपलं झालेलं आहे. अशा प्रकारे आपण मालवणी पद्धतीने बोंबलाचा कालवण केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.